हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल माय सिम्पल रेसिपीज. आजची रेसिपी आहे चॉकलेट कंडेन्स्ड मिल्क केक. चला तर मग बघूयात रेसिपी. केक बेक करण्यासाठी आपल्याला कढई प्रीहीट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक स्टँड ठेवलं आहे. त्यावरती झाकण ठेवून 10 मिनटासाठी हाय फ्लेमवरती आपण हे प्रीहीट करून घेऊयात. कढई प्रीहीट होते तोपर्यंत आपण केकचं बॅटर बनवून घेऊयात. तर इथे मी 3/4 कप मैदा घेतले आहे. 3/4 कप म्हणजे 1/4चा जो कप असतो त्याने आपल्याला 3 वेळा मैदा घ्यायचा आहे. 1/4 कप कोको पावडर. तर इथे मी कोको पावडर आणि मैदा हे आधी स्वच्छ चाळून घेतले आहे. 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, आणि चिमूटभर मीठ. आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सर्व एकत्र चाळून घेऊ शकता. दुसऱ्या भांड्यामध्ये आपण 1/4 कप तेल घेऊयात. वन 1/4 कप पिठी साखर, अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क, एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स, हे मिक्स करून घेऊयात. अर्धा कप दूध टाकून आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सर्व इन्ग्रेडियंट्स सांगितलेल्या त्या मेजरमेंटमध्ये जर टाकले तर केक बिघडणार नाही. आता त्यामध्ये बेकिंग पावडर आणि कोको पावडर मिक्स केलेलं मैद्याचं पीठ घालूया. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचा आहे त्या भांड्याला आपण तेल लावून घेऊयात. तेल लावून झाले की त्यामध्ये केकचं बॅटर ओतूयात. आता हे केक टीन 3-4 वेळा अशा प्रकारे टॅप करून घेऊयात. केक टीन प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवूयात आणि त्यावरती झाकण ठेवून 35 ते 40 मिनिटांसाठी बेक करून घेऊयात. केक बेक होत असताना 30 ते 35 मिनिट होईपर्यंत त्यावरचं झाकण काढायचं नाही, त्यामुळे केक छान बेक होईल. तर इथे हे 35 ते 40 मिनिटांमध्ये केक बेक होऊन झालेला आहे. केक टीन पूर्ण थंड झाल्यावरच त्यातलं केक काढायचं आहे. गरम असताना जर काढला तर केक तुटू शकतो. तर अशा प्रकारे चॉकलेट कंडेन्स्ड मिल्क केक तयार आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.